साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय बघताय? देविका, तुला आठवतं लग्न अगोदर इथे एवढा पसारा असायचा, तिथे पुस्तकं इथे पुस्तकं, काही कागद इथे पेरलेले, काही कपडे तिथे पडलेले. मला वाटतं लग्नाआधी एकदा मी ही रूम आवरली होती, त्यामुळे या रूमचं आधीचं रूप मला चांगलंच माहिती. पण आता टेन्शन नाहीये मला, तू आलीस ना. का? रूम आवरायला? नाही, असं नाही म्हणायचं मला. मला शिस्त लावायला, एकदम कडक शिस्त. कडक शिस्त? आणि ती तुम्हाला? हे म्हणजे लहान मुलांना शिस्त लावल्यासारखं आहे. हा, त्याचा आता सराव झालाच पाहिजे ना. काही बोलू नका. कधीतरी करावंच लागणार आहे आपल्याला, जबाबदारी वाढणार आता. सॉरी सॉरी, चुकीच्या वेळी आलोय का मी? ये आता. अच्छा, म्हणजे चुकीच्या वेळी आलोय. बरं वहिनी, ही कामं बाजूला राहू देत आता. अरे काय लग्न झालंय तुमचं, काही प्लॅनिंग वगैरे आहे का नाही बाहेर जायचं? हे बघ विश्वास, पोलिसांनी काय सांगितलं आठवतं ना. आम्ही कोणीच गावातून बाहेर नाही जाऊ शकत. तुम्हाला गावाच्या बाहेर काढण्याची जबाबदारी माझी, मग तर झालं. नको रे, आधीच घरात टेन्शन चालू आहे. त्यांना सोडून मी का जाऊ? हो, नकोच आता बाहेर पडायला. हे बघ, सगळं सॉर्ट आउट झालं ना की आम्ही नक्कीच जाऊ. ठीक आहे, पण जेव्हा ठरेल तेव्हा मला सांगायचं. मी तुमचं बुकिंग करणार आहे, तुमच्या लग्नाचं गिफ्ट. नक्कीच, जसं तू म्हणशील. बरं वहिनी, तुम्ही आवरत होतात ना? हो. मग तुमची जर परवानगी असेल तर मी अभिरामला जरा बाहेर घेऊन जाऊ. हो, परवानगी कसली मागताय? अरे म्हणजे काय, माझा मित्र आता नवरा झालाय तुमचा. तुमच्या परवानगीशिवाय त्याचा पायही घराबाहेर पडणार नाही. चल रे, खूप झाली थट्टा. चल जाऊ. आलोच मी. चल. काय बघतास? मग काय करू, माका पण कळत नाही काय करूचा. सगळ्यांका डोक्यावर घेऊन बसा. कोण हा तो विश्वासराव? काय गरज हा त्या घराच्या गोष्टीमध्ये बोलूची? अगं मग त्याला सांगणार तरी कसा? अभिरामाचा मित्र हा ना, पाहुणो हा. वय ना, मग पाहुण्यासारखा रह म्हणून सांगा त्याका. आमच्या घरात लुडबुड करायची नाही. काय तर म्हणा, घरात एवढे दागिने ठेवणा बरा नाही, चोरी होती. आणि जाऊबाई पण त्याच्या होक होक करतात. काय आत्ताच हा काय? वहिनी आधीपासून दागिने बँकेत ठेवू सांगत होत्या. मी म्हणते कित्या ठेवायचं थे दागिने? इतकी वर्ष घरातच होते ना, आणि आता हे म्हणतात म्हणून घरातून बाहेर काढायचं दागिने? का तर करायचंच नाही हे तर सांगितलं नाही मी सगळ्यांच्या तोंडावर. पण अभिराम भाऊजींका बघितलास ना कसे तयार झाले? ता काय नाही, दागिने घरातून बाहेर जाऊक नको. त्यापेक्षा ह्या विश्वासरावाकच घरातून बाहेर काढूक वय. डोक्यावर बसून मिऱ्या वाटत ना.
आज ना उद्या जायत ना तो. काय माहित असेपर्यंत काय रंग उधळला आणि दागिने घरातून बाहेर गेले तर मग काय करायचा? कसा काढायचा त्या घरातून बाहेर? असं सांगून तो जाणार नाही. पण त्याका पण काही कळत नाही काय हो. लगीन झाला अजून किती दिवस पाहुणचार करायचो याचो. अभिरामक सांगितलं तर तेव्हा अक्कल वाटत होतो तेव्हा काय चाळण घेऊन गेलेलास काय? काय बोलतोस ह्या? मग काय कळत नाही काय तुमका? तुम्ही अभिराम भाऊजींका सांगशाल आणि ते ऐकतील असा वाटतं काय तुमका? ता काय नाही आपल्याकच बघू वया त्या विश्वासरावा कसा बाहेर काढायचा. पण माका एक भीती हा, दागिने हाय ठेवून खराच गेले तर, म्हणजे आपल्याक नाही मिळाले आणि दुसऱ्यानं हात मारल्यानंतर. मारूचो प्रयत्न तर झालेलो. खिडकीचे गज तुटलेले होते. कोण करता ह्या सगळं? माका तर नाथावरच संशय येत. नाथा? होय, आजकाल त्याचा वागणा बदललेला दिसता. सारखं काहीतरी शोधत असता, घरातून वाकून बघत असता. ती दोघा नवरा बायको सारखी खुसूर खुसूर करत असतात. हा काय आपल्या लवकर काहीतरी करू कोया, नाहीतर भलतच कोणीतरी लुटून ने आणि आपण बसू हातावर हात धरून. अगं मग करायचं काय? तुम्ही ह्याच विचारात बसा. हा काय करू नको. माझं नशीबच फुटका, सगळं नशीबच फुटका. अनिता काय करतोस या? मग काय करू? माझं कपाळ मोक्ष माहित ना तर बरं होईल. जा काय ठरवलंय तर काय मिळणार नाही, हा काय होणार नाही. मी असाच राबत राहतोय आणि लोक फायदो घेत. सरिता सरिता गप राहू जरा. सोडावा का? हा काय करतोस खुळ्यासारखा? मग काय करू? ते दागिने तर काय हातात लागूचे नाही होत. बघताय करतंय काय तर. एमे काय झाला गो? किती गाजर आपट करतस? तुम्ही गप राहतास ना तेवढा पुरे हा. काय होत नाही तुमच्या. काय करूचा? अगं हाताक लागू होत ना दागिने. ते असे लागणार ना, हात पाय मारूक होय होते. आता काय करू गेलास तर दागिने घेऊन बाहेर पण जाता येणार नाही. तिच्या ता पण कळत नाही. अहो पोलिसांनी सांगितलेलं हा घर सोडून कोणी जायचा नाही. त्या घरातल्या माणसांसाठी. तुम्ही ह्या घरातले गडीच हा ना. त्याच्यात ह्यांच्या सगळ्या कामात तुमचो हातभार असता ह्या सगळ्या गावाक माहित हा. आता हायसून गेलास तर पोलिसांका वाटत तुम्हीच नाही का मारलास. यमे मी काय नाही केलं. हा पण चौकशी व्हायत आणि तुम्ही सापडलास तर मी काय करू? आयुष्यभरासाठी या नायकांची चाकरी करत बसूची हा. यमे गप्रवा. आधी माझा डोका उठला हा सांगून ठेवतोय. तुमचा सदा न कदा डोका सुटलेला असता. काय सांगितलेला हा आता कधी केला हास काय? काय होणार नाही तुमच्या. गडी म्हणून राहुलास, गडी म्हणूनच मारूचा हा. का पण ह्याच वाड्यात कुत्रा पण विचारणार नाही. बघत रवा. यमे 250 तोळा सोनं म्हणजे हे सगळं एकंदर लाखो करोडो मध्ये गेलं असणार नाही? नक्कीच असतील. अभिराम तुला खरं सांगू, म्हणजे मला त्या दिवशी तू हे सगळं प्रकरण सांगितलंस तेव्हा मला आश्चर्य वाटलं. पण मला वाटतं की तुम्ही या घरामध्ये टेन्शन उगीच क्रिएट करताय. हां, एवढं सोनं घरामध्ये ठेवायचं म्हणजे चोरीचा प्रयत्न होणारच ना. मला कळतंय रे सगळं, पण दुसरं ऑप्शन आहे तरी कुठे? अरे बँकेत ठेवायचं ना. आई तयार झाली पाहिजे ना रे, त्यात घरातले तयार झाले पाहिजेत. अरे मग तू सांगायचं ना त्यांना. मला एक कळत नाही, तू या सगळ्या प्रकरणामध्ये शांत काय आहेस? हे बघ विश्वास, इतकी वर्ष झाली मी बाहेर होतो अभ्यासासाठी. घरात काय घडतंय, कशामुळे घडतंय मला काहीच माहिती नव्हतं रे. हे सगळं नवीन आहे मला. त्यात हा दागिन्यांचा मुद्दा जेवढा माझ्यासाठी नवीन आहे ना, तेवढाच दत्ता आणि सरिता वहिनींसाठी नवीन आहे. म्हणजे हे कोणालाच माहित नव्हतं.
आई सोडून एक कुणालाच माहिती नव्हतं. आता त्या दागिन्यांमध्ये सुषमालाही वाटा पाहिजे, त्यात आमची छायालाही वाटा पाहिजे. सगळेच त्या दागिन्यांच्या मागे लागलेत रे. एक मिनिट, सुषमा ही शेवंताची मुलगी, तिचा याच्याशी काय संबंध? त्यातले काही दागिने शेवंताचे होते. ती गेल्यानंतर उतरवले होते अंगावरून तिच्या. आता सुषमा तिची मुलगी आहे, तर तिच्या आईचे दागिने सुषमाला पाहिजे आणि छायाच्या लग्नाचे दागिने पण त्यात आहे, ते पण तिला पाहिजे. पण मग घरातले कोणीच काही बोलत नाही का? अरे आई त्या खोलीत कुणालाच जाऊ देत नाही. कुणी गेलं ना तर बाहेर काढते आई त्यांना. त्या दिवशी सरिता वहिनीला शेवंता समजून बाहेर काढलं. काय? हा. पण शेवंता समजण्याचं कारण? हे बघ, आईने शेवंताला या घरात घेतलं नव्हतं. आता सुषमा तिची मुलगी, तिचं असं म्हणणं आहे की सुषमाच्या मागे शेवंता पण या घरात आली. आईला ती दिसते ना. त्या दिवशी सरिता वहिनीला शेवंता समजून बाहेर काढलं. छाया पण खोलीत गेली होती तर तिला पण बाहेर काढलं. आणि कायम हीच भीती मनात राहणार ना. म्हणूनच मी बँकेचा ऑप्शन सुचवला होता. आज चोरी करण्याचा प्रयत्न झाला, उद्या खरंच कोणाचा खून झाला तर? खून झाला ना तरी ही माणसं सोनं या घरातून बाहेर जाऊ नाही देणार. आणि हे दागिने बँकेत गेले नाही तर हे सगळं असंच चालू राहणार. अभिराम, तू हे मला आधी का नाही सांगितलंस? किमान एक फोन तरी करायचा ना. हे बघ, या घरात अजून टेन्शन चालू होते. त्यात तुला सांगून तुला का टेन्शन द्यायचं? अरे, मित्राचं लग्न सेलिब्रेट करायला आलो, मित्राचं टेन्शनही शेअर केलं असतं. नाही रे, हे प्रॉब्लेम ना सॉल्व्ह होणार नाहीयेत, असेच राहणार आहे प्रॉब्लेम. डोंट वरी, बघूया. येस सर, मध्यंतरी मी काही डॉक्युमेंट्स आणि काही रिसर्च डिटेल्स तुम्हाला मेल केल्या आहेत, त्या जर एकदा प्लीज चेक करून घ्या. येस सर, आय नो खूप डिले होतोय, पण मला इथून निघणं खरंच इम्पॉसिबल आहे. हो, मी माझ्या कलिगला रिसर्च संदर्भातल्या सगळ्या मेल्स केल्या आहेत, त्या कॉर्डिनेट करतील तुम्हाला. हो, आणि मी फोनवर अवेलेबल आहेच ना. येस सर. ओके सर, थँक्स. या. पांडू पण ना कुठेही काहीही बरं, आता त्या विश्वासराव समोर दागिन्यांचं बोलून बसला. त्याला ना काही कळतच नाही. निलिमा, हे निलिमा, काय झालं? अपसेट आहेस का? माधव, अरे मला ना काय करू ते सुचतच नाहीये. माझं रिसर्चचं काम पेंडिंग आहे. एक कॉन्फरन्स मी अटेंड करू शकलेले नाहीये. अर्थात माझ्या कलिगनी मला खूप मदत केली आहे, पण अगं मग काम होतंय ना. हो, पण म्हणून काही प्रत्येक वेळेला मी इतरांवर अवलंबून राहायचं का? अगं मग काय करायचं आपण? आपण काहीच करू शकत नाही ना, याचाच त्रास होतोय. निलिमा, आपण इथे चांगलेच अडकलो. मला सुद्धा कॉलेजला जायचंय, तसं मी कळवलं सुद्धा, पण नेमकं कारण काय सांगायचं? आपल्यावर खुनाचा आरोप आहे असं सांगायचं का? एक्सक्यूज मी, खुनाचा आरोप नाहीये, त्याची फक्त चौकशी होती. हो, पण न जाण्याचं कारण खूनच आहे ना. तरी मी तुला ह्या आधीच सांगत होते, तेव्हाच इथून जायला हवं होतं आपण, पण नाही ऐकलंस माझं. कित्येक वेळा तुला सांगितलं या सगळ्यामध्ये तू अडकू नकोस, पण नाही ऐकलंस. अडकलास ना आता, आणि आता असा अडकलाय की इथून कधी बाहेर पडणार ते सुद्धा सांगू शकत नाही. यापेक्षा तू मुंबईला गेली होतीस ना, तेच योग्य होतं. तू इथे होतास ना, म्हणून मी परत आले. आणि परत आले नसते ना तर तू या सगळ्यामध्ये अडकलायस हे कळू सुद्धा दिलं नसतंस तुम्हाला. मग आता आपण काय करायचंय? आता काय? काही नाही, चौकशी पूर्ण होईपर्यंत इथेच थांबायचं. पण हो, चौकशी पूर्ण झाली की लगेच निघायचं. हो हो,
लगेच निघू. काय ग? कोणाचा फोन होता? सोड, लक्ष देऊ नकोस. निलिमा, या जतीनबाईच्या प्रकरणाचं काय करायचं? बघू नंतर. बघ निलिमा, घरात आधीच प्रॉब्लेम खूप आहे, त्यात परत हा प्रॉब्लेम वाढवू नकोस. मला आता हा विषय नकोय, प्लीज. निलिमा, योग्य वेळ आली की बोलू आपण. हे सगळीच प्रकरणं एकमेकात गुंतलेली आहेत. अरे तेच सांगतो ना मी तुला. आणि आता तर आपापसात वाद सुरू झाले. नाही, ते एक वेळ समजुतीने सॉल्व्ह करता येतील, पण सुरुवातीला हे जे काही घरात चाललंय ना, हे थांबलं पाहिजे. त्यात आता बाहेरची प्रकरणं तुमच्या घरात येत आहेत. नेनेंचा खून झाला, कुणी केला माहित नाही, पण सगळ्या गावाला माहितीये की त्यांचे तुमच्याबरोबर वाद होते. त्यामुळे साहजिकच आरोप तुमच्यावर जाणार. तो कसा खोडून काढणार? अरे पण गुन्हा आम्ही केलाच नाही तर खोडून कसा काढणार? मुळात आरोप होणंच चुकीचं आहे. हो, पण पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणारच ना. हे बघ, ती त्यांची ड्युटी आहे, ते करतीलच. आणि त्यात एखादा पुरावा तुमच्या विरोधात गेला तर काय करणार आहेस तू? तर काय, पुरावा खोटा असेल तो. हो, पण तो पुरावा खोटा हे प्रूव्ह करावं लागेल ना. मुळात खरा गुन्हेगार कोण आहे हे सापडलं पाहिजे. सापडला, गुन्हेगार सापडला. सुषमा, कसा आहे रे याचा स्वभाव? उद्धट आहे एकदम. लोकांची कसं वागायचं ना हे पण कळत नाही. आपण करतो ते चूक आहे हे पण तिच्या लक्षात येत नाही. पण तू का विचारलंस? ह्याच्याशी बोलावं लागणार. कशा संदर्भात? नेने वकिलांच्या खुना संदर्भात. विश्वास, तू थांब इथेच, मी जाऊन आलो. सुषमा, बाजूक राव, माझ्या वाटेच्या आड येऊ नको. नेनेंचा खून तूच केलास ना? या तुमका कोणी सांगितलं? नाही, अभिरामने काही नाही सांगितलं मला. पण पुरावे हेच सांगतायत की नेनेंचा खून तू केलायस. पुरावे आहेत तुमच्याकडे? आणि पुरावे तुझ्या समोर आणले तर? नंबर 1, नेने आणि तुझ्यामध्ये व्यवहार व्हायचे. तू जमिनीच्या कागदांवर पण सह्या केल्या होत्यास. आणि तू तुझ्या आईचे दागिने तुला परत मिळावेत अशी अट ठेवली होतीस. नंबर 2, ना जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला ना दागिने तुला मिळाले. नंबर 3, या सगळ्या प्रकरणावर संतापून तू त्यांच्या ऑफिसमध्ये गेलीस. तुमच्यात बोलणं झालं, सॉरी, तुमच्यात वाद झाला. आणि या सगळ्या प्रकरणावर संतापून तू त्यांच्यावर वार केलास, इथे गळ्यावर. नाईक पण तेव्हा थयच होते. तुझ्यानंतर त्यांनी तो वार पाहिला आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. आणि तू सगळ्या गावामध्ये बातमी पसरवलीस की नेनेंवर वार नायकांनी केला. नेने आणि नायकांच्या वादाचा तू फायदा उचललास तुझा गुन्हा लपवण्यासाठी. पण तुझा प्रयत्न फसला. त्यामुळे तू नंतर नेनेंचा खून केलास. हो, तू नेनेंचा खून केलास. काहीतरीच काय बोलताय या तुम्ही? या सगळा खोटा हा. मग खरं काय? नायकांनीच नेनेंका मारल्याने. याचा पुरावा? पुरावे पोलीस शोधतील, पण माझ्यावर आळ घ्यायचो नाही. नाहीतर मी काय करीन माहित नाही. काय करणार आहेस तू?
नेनेंसारखं मलाही संपवणार आहेस? कोण हास तू? हाय पाहुणं म्हणून इला हास ना, तर मग तसंच राहा. या घरातल्या वादात पडू नको. सांगा तुमच्या मित्राक. थांब ना, कुठे निघालीस? तुला काय करायचं ते कर, पण मला सांग, नेने वकिलांवर वार तूच केलास ना? या बघा, माझ्या वाट्यात जाऊ नको, नाहीतर नेने वकिलांसारखी अवस्था करणार आहेस माझी. कळत तुमका मी काय करता येता. असा सोडूच आहे नाही, जीव घेईन. नेने वकिलांचा घेतलास तसा? या भारी पडात तुमका, सोडणार नाही असा.